मुंबई महानगरपालिकेतला वॉर्ड क्रमांक 194 हा सध्या कमालीचा चर्चेत आहे, कारण याच वॉर्ड क्रमांक 194 मधनं समाधान सरवणकर यांना पराभव पत्करावा लागला। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ते उमेदवार होते, परंतु समाधान सरवणकर यांच्या पराजयाचं सगळं खापर शिवसेनेकडनं भाजपवरती फोडलं जात आहे आणि याच मुद्द्यावरनं दादर माहीम मतदारसंघात शिवसेना भाजपतला अंतर्गत कलह टोकाला गेलाय। शिंदेंचे पराभूत उमेदवार समाधान सरवणकरांनी भाजपला तुफान टार्गेट केलंय आणि या संदर्भातलं कथित चॅट सुद्धा शिवसेनेकडनं समोर आणलं गेलंय। मतदानाच्या दिवशीच काही मेसेजेस नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या विरोधात पसरवण्यात आली असा आरोप समाधान सरवणकरांचा आहे। या चॅटमधनं सरवणकर कुटुंबांचं काम करू नका असं आवाहन करण्यात आल्याचा दावा केला जातोय आणि यानंतर हे चॅट समोर आल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या चॅटवरती आक्षेप घेतला आणि सरवणकरांच्या विरोधात थेट सायबर सेलमध्ये तक्रार केली। सरवणकरांनी भाजपच्या विरोधात खोटे आणि चुकीचे SMS तयार केले आणि ते व्हायरल केले असा दावा भाजपचा आहे। चॅट हे बघा ना, मी समोरच आणलेलं आहे, हे दाखवतोय की ह्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही काम करायचं नाही। हे काय, मी तुम्हाला सांगतो, जे खरोखर भाजपचे जे जुने पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी खरोखर आमचं निष्ठेने काम केलं, पण ही जी टोळी आहे आणि यांचे जे कोण भाई बाई जे आहेत, यांनी जे केलं आहे ना कारस्थान, हे चुकीचं आहे। हे महायुतीच्या अगेन्स्ट काम केलेलं आहे। माझं एकच म्हणणं आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब की ह्याची शहानिशा तुम्ही करा। तर आपल्या पराभवासाठी भाजपची एक टोळी कार्यरत होती, थेट टोळी असा उल्लेख समाधान सरवणकरांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत केलेला आहे। तर महेश सावंतांनी, ठाकरेंचे आमदार जे आहेत त्या प्रभागातले, त्यांनी सरवणकरांची खिल्ली उडवली आहे। तर भाजपच्या संतोष धुरी यांनी सुद्धा सरवणकरांना प्रत्युत्तर दिलंय। मी मित्रपक्ष पूर्ण बोलणार नाही, भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे काम केलं, पण एक जी काही इथे वसुली टोळी आहे, ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून आपण ह्या विधानसभेमध्ये बघितलं असाल की ती एक समोरच्या पक्षाला मॅनेज होण्याचं काम करते। आज लोकसभेला तशाच प्रकारे मॅनेज झाले, विधानसभेला मॅनेज झाले, कॉर्पोरेशनला देखील तशाच प्रकारे मॅनेज झाले आणि कॉर्पोरेशनला फक्त आमचं नुकसान न करता स्वतःच्या पक्षाचं देखील नुकसान, स्वतःचे उमेदवार देखील पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं। ह्याच्यात भाजप पक्षाचा काहीही काडीमेत्र संबंध नाही, पण या टोळीचा 100% कारण की हे लोकसभेपासून ही स्टाईल काम करायची त्यांची चालू आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सक्षम काम केलं आहे म्हणून ते 2 नंबरच्या क्रमांकावर झाले। जर BJPने जर काम केलं नसतं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा RSSने काम केलं नसतं, त्यांचा डिपॉझिट जप्त झाला असतं। तुमचा पराभव झाला आहे तुम्ही ॲक्सेप्ट करा, किंवा पराभव झाला आहे तुम्ही समजून घ्या की लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे, कुठल्या टोळीनी किंवा कुठल्या कार्यकर्त्यांनी नाकारलं नाही। आम्ही पर्सनल लेवलला पण करतो, फंडाची कामं असून दे किंवा पर्सनल लेवलला स्वतःच्या खिशात हात घालून पण आम्ही लोकांना मदत करत असतो। मग ते मेडिकल असेल, आर्थिक असेल, काही मदत असेल ते आम्ही करत असतो। एवढे केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो की आता माझी जीत होणारच, त्याच्यातच जो समोर उमेदवार जो आलेला होता तो बाहेरचा आयात केलेला उमेदवार होता आणि त्यामुळे तो त्यांना एक कॉन्फिडन्स होता। त्या कॉन्फिडन्समध्ये ते कुठेतरी कमी हे झालं नाही आणि जीत त्यांची झाली नाही, त्यामुळे थोडी ते डिस्टर्ब होणे हे साहजिकच आहे। त्याच्यामुळे त्यांनी ती स्टेटमेंट केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।